नमस्कार, खबर 24 एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत आहे. मी राणी गजबी. कन्नड तालुक्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून प्रतिबंधित असणारा गुटखा 1,72,800 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा औरंगाबाद ग्रामीणची मोठी कारवाई. 4 ऑक्टोबर 2020 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत संदीप सोळंके हे पोलीस स्टेशन कन्नड ग्रामीण येथे गुरण 165/2020 कलम 379 भादवीच्या तपासमध्ये असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की इंदोर येथून जालनाकडे एक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक UP 75M 87123 मध्ये अवैध गुटखा पान मसाला चोरटे विक्रीसाठी जाणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांना ही माहिती देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक तयार करून तात्काळ कन्नडच्या दिशेने रवाना झाले. मोजे गल्ले बोरगाव शिवारात इसार पेट्रोल पंपासमोर मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स औरंगाबादच्या दिशेने येताना दिसल्याने सदर ट्रॅव्हल्स गाडी थांबण्याचा इशारा करून वाहन थांबून चालकास पंचाक्षम विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले. सदर वाहनाची तपासणी केली असता ट्रॅव्हल्सच्या कॅरिकेअरमध्ये एका पिवळ्या रंगाचा गोणपाट मिळून आला. त्या गोणपाटवरती 26/6/41 जैन औरंगाबाद असे लिहिलेले दिसून आले. त्या गोणपाटची तपासणी केली असता त्यामध्ये कागदी बॉक्समध्ये RMD मसाल्याच्या 60 पुडे पॅकेट, एका खाकी रंगाच्या कागदी बॉक्समध्ये सुगंधित तंबाखूचे 80 पुडे, ज्यांची किंमत सुमारे 1,72,800 रुपये असून 10 लाख रुपये किमतीची ट्रॅव्हल्स असा एकूण 11,72,800 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. ट्रॅव्हल्स चालकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास खुलताबाद पोलीस हे करत आहेत. सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील, अपर पोलीस निरीक्षक गणेश फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, संदीप सोळंके आदी पोलीस कर्मचारी उपस्थित राहून सदरची कामगिरी पूर्ण केली. खबर 24 एक्सप्रेस करिता संतोष पवार, कन्नड.